नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, गोष्ट प्रेमाची ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आयुष्यात कधीकधी आपण अशा वळणावर येऊन थांबतो जिथे रस्ता तर स्पष्ट दिसतो, पण पाऊल टाकायची भीती वाटते. आजचा विषय थोडा गंभीर आहे. अशा मुलांबद्दल ज्यांचं लग्न ठरलं आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे, पण एका सत्याची टांगती तलवार मनावर आहे. ती म्हणजे तुमची होणारी पत्नी तुमच्यावर नाही तर दुसऱ्या कोणावर प्रेम करते. तिला हे लग्न करायचं नाही, पण वडिलांची प्रतिष्ठा आणि समाजासाठी ती तयार झाली. आणि सर्वात महत्त्वाचं, हे तुम्हालाही माहीत आहे, तरी आपण मागे का हटत नाही? आपल्याला तिच्या भावना का कळत नाहीत? चला आज या विषयावर मनापासून बोलूया. जेव्हा आपल्याला कळतं की समोरची व्यक्ती दुसऱ्या कोणाच्या तरी आठवणीत जगते, तेव्हा पहिला प्रश्न मनात येतो, मीच का? आपण विचार करतो की कदाचित लग्नानंतर सगळं ठीक होईल. पण मित्रांनो, प्रेम ही अशी गोष्ट नाही आहे जी स्विच दाबल्यावर बदलता येईल. ती मुलगी आज एका अशा दडपणाखाली आहे जिथे तिला तिचे वडील, त्यांची समाजातील पत आणि घराण्याची अब्रू वाचवायची. तिच्यासाठी तुम्ही जोडीदार नसून एक तडजोड आहात. आणि जेव्हा आपल्याला हे माहीत असूनही आपण गप्प बसतो, तेव्हा आपण फक्त तिची स्वप्न नाही तर स्वतःचा स्वाभिमानही पणाला लावत असतो. आता मुख्य मुद्द्यावर येऊ. लोक म्हणतात, तुला कळत कसं नाही की ती रडतीये? पण वास्तव वेगळं असतं. मुलांच्या मनात काय चाललेलं असतं? एक, आशा. आपल्याला वाटतं की माझं प्रेम इतकं खंबीर असेल की ती त्याला विसरून जाईल. दुसरं, कौटुंबिक दबाव. जसा तिच्यावर दबाव आहे तसाच मुलांवरही असतो. साखरपुडा झालाय, पत्रिका वाटल्यात, आता कसं मागे फिरायचं? आणि तिसरं, भीती. लोक काय म्हणतील? लग्नाआधीच नकार दिला तर दोन्ही कुटुंबाची बदनामी होईल. पण मित्रांनो, एका गोष्टीचा विचार करा. जबरदस्तीने मिळवलेलं शरीर आणि कोमेजलेलं मन घेऊन तुम्ही आयुष्य कसं जगणार? एका अशा व्यक्तीसोबत आयुष्य घालवणं जिचं मन दुसऱ्याकडे आहे, हे कोणत्याही शिक्षेपेक्षा कमी नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तिच्या डोळ्यात तुम्हाला तो दुसरा मुलगाच दिसेल. ज्या वडिलांच्या नावासाठी ती हे लग्न करते, उद्या जर हे नातं तुटलं किंवा ती दुःखी राहिली तर त्या वडिलांना खरंच समाधान मिळेल का? समाजाचं काय? समाज 2 दिवस बोलेल आणि तिसऱ्या दिवशी विसरूनही जाईल. पण आयुष्य तुम्हाला आणि तिला एकत्र काढायचं आहे. जर तुम्हाला माहीत आहे की ती अजूनही त्याच्या प्रेमात आहे, तर सर्वात मोठं पाऊल हे की तिला समजून घेणं नाही तर तिला मुक्त करणं असू शकतं. कदाचित आज तुम्ही समाजासाठी वाईट ठराल, पण उद्या एका मोठ्या आयुष्याचा खेळखंडोबा होण्यापासून वाचवाल. तिच्या भावना समजून घेणं म्हणजे फक्त तिच्या डोळ्यातलं पाणी पुसणं नाही, तर त्या पाण्यामागचं कारण संपवणं आहे. कधी कधी नाही म्हणणं हे हो म्हणण्यापेक्षा जास्त धाडसाचं आणि प्रेमाचं असतं. तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यात असं कधी घडलंय का? किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी अशा परिस्थितीत आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. नात्यात पडण्यापेक्षा नातं जपायला शिका. पण जिथे मनच नसेल तिथे नातं कसं टिकणार? विचार करा. पुन्हा भेटूया गोष्ट प्रेमाची च्या पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि प्रेम करत राहा. धन्यवाद.